Good evening, students. Today we will see the next point of this chapter, errors. In the last lecture, we discussed the concepts regarding significant figures. And also we have calculated significant figures for different integers. The integers may be the whole numbers, or the integers may be the decimal, or I can say this in terms of the fractions. So to discuss the concepts regarding the significant figures, there were 4 rules. From that rules we can easily find the significant figures. इथपर्यंत सगळं आपण बघितलं होतं. त्याच्या पुढचा पॉईंट तो म्हणजे आहे एरर्स. आता आपण बऱ्याच वेळा म्हणतो एरर, रीडिंग घेताना एरर आला. एरर आला म्हणजे काय? सपोज एखादं रीडिंग असेल, स्टँडर्ड रीडिंग किंवा मी याला म्हणतो ॲक्च्युअल व्हॅल्यू. ऑब्जेक्टची लेंथ, सपोज ऑब्जेक्टची लेंथ आहे 2.24 सेंटीमीटर, पण तुम्ही मेजर केला, मी असं म्हणतो मेजर्ड रीडिंग और मेजर्ड व्हॅल्यू एवढे आले 4.26. म्हणजे हे जे रीडिंग घेतलं हे एवढं आलं का? नाही आलं. ॲक्च्युअली त्या ऑब्जेक्टची स्टँडर्ड म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यू किती आहे, ॲक्च्युअल त्याची लेंथ किती आहे, इट इज 4.24 सेंटीमीटर. पण तुम्ही मेजर किती केलं? 4.26, किंवा तुम्ही मेजर केला 4.25 सेंटीमीटर. म्हणजे ह्या पण व्हॅल्यूज काय आहेत? दे आर द प्रिसाईज व्हॅल्यू. हे सुद्धा आपण बघितलेलं आहे, प्रिसिजन अँड ॲक्युरसी. पण एवढं रीडिंग येते का? ॲक्च्युअल नाही. युअर मेजर्ड व्हॅल्यूज आर 4.26 सेंटीमीटर and 4.25 centimeter. Means you are not going to the actual value. Means there is a error. So how much error is there from the actual value to the first reading? Actual value to the first reading error पुढे गेले बघा व्हॅल्यू. आता हे 25 पण आहे आणि हे 4.23 पण घेतो. 4.24 तुमचं रीडिंग किती आलं? 4.26. म्हणजे एरर कितीचा आहे? 0.02 सेंटीमीटरचा एरर आहे. ॲक्च्युअल आहे व्हॅल्यू एवढी, तुमची व्हॅल्यू किती आली? 4.25. ॲक्च्युअल रीडिंग दॅट इज स्टँडर्ड रीडिंग इज 4.24, बट यू मेजर्ड, दॅट इज युअर मेजर्ड व्हॅल्यू इज 4.25. म्हणजे याच्यामध्ये याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 0.01 सेंटीमीटर. ओके, याच्यामध्ये फरक किती आहे? 0.01 सेंटीमीटर. ओके, मग बघा पाहिजे होती व्हॅल्यू एवढी, मिळाली एवढी. दिस इज युअर मेजर्ड व्हॅल्यू, दिस इज द ॲक्च्युअल ऑर आय कॅन से स्टँडर्ड व्हॅल्यू. द डिफरन्स बिटवीन ऑर द डेविएशन फ्रॉम ॲक्च्युअल व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू इज कॉल्ड एज अ एरर. म्हणजे तुमच्या रीडिंगमध्ये एरर कितीचा आहे? पहिल्या रीडिंगला 0.02चा आहे. डेविएशन फ्रॉम ॲक्च्युअल व्हॅल्यू टू दी मेजर्ड व्हॅल्यू, ऑर यू कॅन से ॲक्च्युअल व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू, you will get the error. अगदी सिंपल इक्वेशन आहे. The deviation from actual value to the measured value is called as the error of that reading. ओके, मग आहे 4.24. ॲक्च्युअली तुम्हाला किती मिळाली? 4.24. म्हणजे एरर कितीचा आहे? 0.02. म्हणजे ही व्हॅल्यू 4.24 आहे, आले किती? 4.26. म्हणजे याच्यापेक्षा 0.02 जास्त आले. म्हणजे हा एरर कसा आहे? पॉझिटिव्ह व्हॅल्यूच्या पुढे गेला आहे. हा एरर याच्या पुढे गेला आहे. 4.25 याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे हा काय? प्लस पॉझिटिव्ह एरर. 4.24 पाहिजे, पण तुमचं रीडिंग आली किती? 4.23. म्हणजे याच्यापेक्षा हे रीडिंग कमी आहे, म्हणजे हा एरर काय? मायनस. म्हणजे अजून 0.01 कमी आहे स्टँडर्ड व्हॅल्यूला येण्यासाठी. 0.01 पुढे गेला आहे स्टँडर्ड व्हॅल्यूच्या, 0.01 पुढे गेला आहे रीडिंग स्टँडर्ड व्हॅल्यूच्या. ओके, सो दीज आर द एरर्स. डेविएशन फ्रॉम ॲक्च्युअल व्हॅल्यू टू दी measured value is called as a error of that particular reading. ठीक आहे. आता सपोज हे रीडिंग आहे 4.24. हे रीडिंग कसं करतो? x, बरोबर. तर तुमचं आले किती रीडिंग? 4.26. रीडिंग किती आले? 4.26. म्हणजे हा काय एरर काय झाला? वाढला. मग लिहिणार कसं बघा? x म्हणजेच काय तुमचं ॲक्च्युअल प्लस डेल्टा x. डेल्टा एक्स म्हणजे काय असतो? इट इज एरर. ओरिजिनल रीडिंगमध्ये किती चेंज झाला आहे? ओरिजिनल रीडिंगमध्ये चेंज बघा 4.24 मध्ये चेंज किती झाला आहे? 0.02.
बरोबर. म्हणजे डेल्टा एक्स म्हणजे काय, डेल्टा एक्स मीन्स एरर इन एक्स. 4.24 दॅट इज एक्स. 0.02 काय आला, एरर इन एक्स म्हणजे हा किती आहे, डेल्टा एक्स. याच्यामध्ये एरर किती ॲड झाला, डेल्टा एक्स आणि 0.02 म्हणजे एररचं इक्वेशन असलं याचं एक्स प्लस डेल्टा एक्स. किंवा या ठिकाणी कसं लिहिणार बघा, एक्स प्लस डेल्टा एक्स इज इक्वल टू 4.24 प्लस झाला आहे. प्लस का, कारण याच्या पुढे रिडिंग आहे त्यामुळे तो एरर काय झाला, ॲड झाला. एवढा एक्स्ट्रा एरर आला आहे रिडिंगमध्ये. एक्स बघा, एक्स प्लस डेल्टा एक्स आला आहे. प्लस घ्यायचं का मायनस बघूया आपण लगेच. एक्स म्हणजेच काय 4.24. एरर किती आहे, -0.01. बरोबर आहे. म्हणजे बघा एरर काय झाला, प्लस प्लस मायनस. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, फायनली एरर रिडिंग प्लस मायनस एरर. डेल्टा एक्स म्हणजेच काय, एरर इन ॲक्च्युअल रिडिंग. एरर इन ॲक्च्युअल रिडिंग. ॲक्च्युअल किती आहे 4.24 प्लस एरर काय झाला, प्लस 0.02 वाढला, प्लस 0.01 वाढला किंवा मायनस झाला 0.01. सो एरर इक्वेशन कॅन बी ऑलवेज रिटन ॲज एक्स प्लस डेल्टा एक्स. सो एक्स इज नथिंग बट द ॲक्च्युअल किंवा तुमची जी मेजर व्हॅल्यू असेल ती. डेल्टा एक्स म्हणजे काय, एरर इन एक्स. डेल्टा एक्स इज नथिंग बट द एरर इन एक्स. सो दिस इज सिंपल कन्सेप्ट रिगार्डिंग द एरर इक्वेशन. मग जर इक्वेशन असेल, इक्वेशनच्या फॉर्ममध्ये एरर असेल तर तो कसा सॉल्व्ह करायचा. इक्वेशनच्या फॉर्ममध्ये जर एरर असेल तर तो कसा सॉल्व्ह करायचा. 3 क्वांटिटीज आहेत, झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय. झेडमध्ये एरर आला, कसा आला, झेड प्लस डेल्टा झेड. एक्स मेजर केलं, एक्स प्लस एक्स मधला एरर डेल्टा एक्स प्लस वाय मेजर केलं, वाय प्लस एरर इन वाय. म्हणजे 3 फिजिकल क्वांटिटीज. इक्वेशन जर असेल झेड इक्वल टू एक्स प्लस वाय, याचं एररच्या फॉर्ममध्ये इक्वेशन कसं लिहायचं, झेड प्लस डेल्टा झेड. म्हणजे झेडमध्ये असणारा एरर एक्स प्लस डेल्टा एक्स, ॲक्च्युअल प्लस एरर इन एक्स, ॲक्च्युअल प्लस एरर इन वाय. सो हे फक्त लक्षात ठेवा. याच्या आपण डिफरंट कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरला लगेच डिस्कस करणार आहे. सो एरर इज नथिंग बट द डेविएशन फ्रॉम ॲक्च्युअल व्हॅल्यू टू दी मेजर व्हॅल्यू इज कॉल्ड एज अ एरर. हा एरर कुठल्या कुठल्या टाईपचा असतो. काही वेळेला आपण रिडिंग घेताना चुका करतोय त्यामुळे एरर होतो. काही वेळेला इन्स्ट्रुमेंटच खराब असते त्यामुळे एरर येतो. मग ही एरर कशामुळे क्रिएट होतात ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. एरर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. सुरुवातीला 2 आहेत, 2 टाइप्स. वन दॅट इज अ सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एरर हा एरर कशामुळे, त्याच्या आपण लगेच पण डिस्कशन करायचं आहे. एरर ड्यू टू ऑब्झर्वेशन्स मिस्टेक्स और इन्स्ट्रुमेंट प्रॉब्लेम. म्हणजे जो काय असेल तो इन्स्ट्रुमेंटचा प्रॉब्लेम तो काय आहे ते आपण बघायचं आहे. रिडिंग घेताना ऑब्झर्वेशन चुकलं किंवा रिडिंग घेत असताना रिडिंग मी बरोबर घेतला आहे, सगळ्यांची क्लिअर करायला लागलाय, पण इन्स्ट्रुमेंट खराब आहे त्यामुळे जो काही एरर तयार होते एरर काय म्हणतात, इट इज अ सिस्टमॅटिक एरर. मग ही सिस्टमॅटिक एरर कुठले असेल बघायचे. पहिला म्हणजे सिस्टमॅटिक एरर म्हणजे काय, एरर ड्यू टू ऑब्झर्वेशन मिस्टेक्स अँड इन्स्ट्रुमेंट प्रॉब्लेम. मग सिस्टमॅटिक एररमध्ये पहिला टाईप आहे तो म्हणजे इन्स्ट्रुमेंट एरर. पहिला टाईप आहे इन्स्ट्रुमेंट एरर. मग काय इन्स्ट्रुमेंट एरर म्हणजे, तुम्ही रिडिंग तर बरोबर घ्यायला काय, रिडिंग बरोबर येत नाही. फॉर एक्झाम्पल जर आपण ॲमिटर घेतला, तुम्ही सगळ्यांनी बघितलं ॲमिटर असा असतो ना, इथं असते रिडर ॲमिटरची, इथं काय असतं 0, इथं असते 1, 2, 3, 4, 5 एम्पियर. 0 सुरुवातीला कुठं पाहिजे, हा आपण पाहिजे मिडल 0ला, बरोबर. लीडर शुड बी ॲट 0, बट समटाइम्स व्हॉट हॅपन, instead of matching to the 0,
instead of matching to the zero, the needle is already in this position. मग तुम्ही जे रिडिंग घेणार ते रिडिंग ॲक्युरेट असणार का चुकीचे असणार आहे? चुकीचे असणार आहे. चुकीचे का? काहीतरी करंट पास केला आणि ॲमिटरने करंट दाखवला, तो करंट निडल जर इथं आहे बरोबर 4, पण एक्झॅक्टली 4 आहे का? नाही, त्याच्यामध्ये हा एरर ॲड होणार आहे. 0ला पाहिजे होता, निडल 0ला पाहिजे होती, पण इतका फरक आहे अजून, तो आपण रिमूव्ह करू शकत नाही. सो दॅट इज सेड टू बी अ फॉल्टी कन्स्ट्रक्शन ऑफ इन्स्ट्रुमेंट. म्हणजे इन्स्ट्रुमेंटच फॉल्टी आहे. तुम्ही जरी करंट मेजर केला की रिडिंग आला 4 अँपियर, पण ते 4 अँपियर नाही आहे, 3.8च्या आसपास असणार आहे. का? कारण 0ला मॅच नव्हतं, ऑलरेडी निडल 0ला मॅच होऊन नाही पुढंच आहे. हे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकत नाही. आता तुम्ही रिडिंग घेतला तर रिडिंग असणार मे 4 अँपियर किंवा 5 अँपियर, पण ते एक्झॅक्टली 4 अँपियर असणार आहे का? नाही, त्याच्यापेक्षा कमीच असणार आहे. पण दाखवते किती? 4. का दाखवते? इथे एरर आहे म्हणून. लक्षात येते का बघा? इंस्टेड ऑफ शोविंग 0, द निडल इज शोविंग सपोज दिस रिडिंग सपोज 0.2 अँपियर, म्हणजे ऑलरेडी निडल 0.2 अँपियरमध्येच आहे, जो इन्स्ट्रुमेंटचा फॉल्टच आहे. इन्स्ट्रुमेंट तयार करताना निडल 0च्या पुढंच आहे. तर तुमचे पुढचे रिडिंग बरोबर येणार का? नाही ना. जे तुमचं रिडिंग येईल त्याच्यावर तुम्हाला काय केलं पाहिजे? 0.2 ॲड केलाच पाहिजे. का? कारण 0 वरती निडल मॅच होत नाही. किंवा काही केसमध्ये परत काय होत आहे? इन सम केसेस इथं जर 0 असेल तर निडल इथंच असते, अशी असते निडल. म्हणजे निडल 0वरती आहे का? नाही. म्हणजे सपोज 0.1 अँपियरनं मागे येते आणि तुम्ही जर रिडिंग घेतला 4, तर ते 4 नसणार आहे, त्याच्यापेक्षा कमीच असणार. का? हे 0 तुम्ही ॲडजस्ट करू शकत नाही, बिकॉज देर इज अ फॉल्टी इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंटच फॉल्टी आहे. त्यामुळं तुम्ही पुढचे रिडिंग जरी बरोबर घेतला तरी त्याच्यामध्ये एरर असणार आहे. एकतर एरर पुढे जाईल किंवा एकतर एरर मागे येईल. पण हे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. when we are not solving this problem, when the instrument is said to be faulty instrument. So that type of error produced due to faulty construction of instrument. Faulty construction of instrument. दुसरं जर एक एक्झाम्पल घेतलं तर थर्मामीटर. हा जर असा थर्मामीटर असेल बरोबर, इथं काय असतं 0 डिग्री 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बरोबर का. म्हणजे प्रत्येक डिव्हिजन काय इक्वल स्पेस आहे बरोबर. इथं असं असेल तर आणि पण इथे इक्वल स्पेस आहे, इथे इक्वल स्पेस आहे, इथे इक्वल स्पेस आहे का? नाही. मग तुमची रिडिंग पुढे बरोबर येणार का? नाही येणार, कारण इन्स्ट्रुमेंटमध्येच प्रॉब्लेम आहे, थर्मामीटरमध्येच प्रॉब्लेम आहे. कारण थर्मामीटरमध्ये इक्वल ग्रेडिंग झालेलं नाही आहे. 1 डिग्री आणि 2 डिग्री दोघांच्या मधलं जे डिव्हिजनमधलं डिस्टन्स आहे ते 2 डिग्री आणि 3 डिग्रीमध्ये नाहीच आहे. कारण इथे काय झालं, परत डिव्हिजन कमी झाल्या, परत पुढे डिव्हिजन कधी झाल्या सेम आल्या. मग प्रॉब्लेम इथे आहे. मग जर तुम्ही टेम्परेचर मेजर करायला लागला युजिंग द थर्मामीटर, तुमचं रिडिंग काय असणार आहे? चुकीचंच असणार आहे आणि तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करणार आहे नाही. दिस इज द फॉल्टी कन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रुमेंटच चुकीचं आहे, त्यामुळे तुमची रिडिंग चुकणार आहे. त्यामुळे तुमच्या रिडिंगमध्ये काय होणार आहे? एरर तयार होणार आहे. ते एरर काय असतं? इट इज अ instrumental error. Why? Because this is the error produced due to faulty construction of instrument. So that error is said to be a instrument error, or I can say it is instrumental error. Instrumental faulty आहे, त्यामुळे तुमच्या रिडिंगमध्ये एरर हे कायम येतच राहणार. त्या एररला काय म्हणायचं? इन्स्ट्रुमेंट एरर or instrumental error. सेकंड, पर्सनल एरर. हे लक्षात घ्या, कशाचे टाइप्स आहेत? सिस्टमॅटिक एररचे. पर्सनल एरर, द एरर प्रोड्यूस्ड. हा कुणामुळे तयार होतो बघा? ड्यू टू केअरलेसनेस इन टेकिंग रीडिंग बाय पर्सन. म्हणजे काय याचा अर्थ बघा, हे तर तुम्हाला समजलं असेल. जो एरर चुकीच्या पद्धतीने रिडिंग घेतल्यामुळं कोण घेणार? रिडिंग आपण घेणार आहे. द एरर प्रोड्यूस ड्यू टू
carelessness in taking a readings or faulty readings taking by the person. म्हणजे आपण काही वेळेला रीडिंग घेत असतो एक्सपेरिमेंट करताना, एक रीडिंग असतं 3.4, पण आपण काय घेतो गडबडीत 3.3, पण 3.3 आहे का ते नाही, 3.4 आहे. काही वेळेला काय असते 3.4 पण असते, पण आपण घेताना घेतो 3.40. ॲक्च्युअल आहे 3.41, पण तुम्ही रीडिंग घेताना चुकीच्या पद्धतीने घेता. यू आर ऑलवेज केअरलेसनेस वाईल नोटिंग डाऊन द रीडिंग्स. पण त्यामुळे जो काय एरर क्रिएट होतो त्या रीडिंगमध्ये, त्या एररला काय म्हणायचं पर्सनल एरर. कारण हा कुणावर प्रोड्यूस झाला आहे, आपल्यावर प्रोड्यूस झाला आहे, कारण आपण रीडिंग घेताना व्यवस्थित घेतली नाही. त्यामुळं ॲक्च्युअल व्हॅल्यू आणि तुम्ही मेजर केलेल्या व्हॅल्यूमध्ये डिफरन्स येतो. तो डिफरन्स म्हणजे काय असतो एरर. तो एरर कुणावर प्रोड्यूस झाला, दॅट एरर प्रोड्यूस ड्यू टू पर्सनल एरर. मीन्स द एरर प्रोड्यूस ड्यू टू केअरलेसनेस इन टेकिंग रीडिंग बाय पर्सन्स. तुम्हाला बऱ्याच वेळा अनुभव आला असेल, 8वी 10वीला एक्सपेरिमेंट करताना तुम्ही बऱ्याच वेळा एक्सपेरिमेंटची रीडिंग चुकीची केलं आहे. असताना वेगळी तुम्ही लिहिता वेगळं, त्यामुळे तुमचा आन्सर चुकून जाते किंवा तुमच्या आन्सरमध्ये एरर वाढत जाते. तो एरर कसा असतो, इट इज सेट पर्सनल एरर. ओके, these are the two types, instrumental error and personal error for systematic error. हा एक एरर झाला. दुसरा एरर म्हणजे रँडम एरर. ह्याचं फक्त काय डेफिनेशन देतो, द error produced due to change in environmental conditions like pressure, temperature, volume आणि जे असेल ते याचा अर्थ काय रँडम एरर. इट इज अ एरर प्रोड्यूस ड्यू टू चेंज इन एन्व्हायरमेंटल. आता सपोज एक बीकर आहे, काय एक बीकर आहे, याचं टेम्परेचर बीकरचं एक 80 डिग्री सेल्सिअस आहे. याच्यामध्ये मी थर्मामीटर पुटअप केला. ओके, मला या ठिकाणी काहीतरी रिडिंग दाखवलं, इथं पण दाखवलं 80 डिग्री सेल्सिअस. मग मी काय करणार आहे, त्या वॉटरचं टेम्परेचर किती आहे, 80 डिग्री सेल्सिअस आहे. हे कधी म्हणणार आहे, त्याच्या अराउंड असणारं टेम्परेचर. अराउंड म्हणजे सिस्टीमच्या अराउंड. इथं वॉटर आहे, इथं थर्मामीटर पुटअप केला आहे, टेम्परेचर 80 डिग्री सेल्सिअस दाखवते. हे कधी त्या सिस्टीमच्या अराउंड म्हणजे त्या बीकरच्या बाजूला एन्व्हायरमेंट म्हणजे ॲटमॉस्फरिक टेम्परेचर जर सारखं असेल तर. पण उन्हाळ्यामध्ये काय होतं आहे, तापमान वाढतं, ॲटमॉस्फरिक टेम्परेचर वाढतं, बरोबर आहे. मग काय होतं, कदाचित काय काय होत आहे, 80च्या ऐवजी दाखवते किती 85, म्हणजे इथं आहे 80 दाखवते 85. कशामुळे 85 दाखवलं, कारण बाहेरचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर काय आहे थर्मामीटरनं मोजलं, म्हणजे एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअस हे काय झालं ॲड झालं, बरोबर आहे का. एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर 5 डिग्री सेल्सिअस ॲड झालं का, कारण त्या बीकरच्या बाजूला गरम तापमान आहे. देर इज अ हॉट एन्व्हायरमेंट अराउंड द बीकर. सो ड्यू टू दॅट हॉट एन्व्हायरमेंट टेम्परेचर ऑफ दॅट थर्मामीटर अगेन इंक्रीजेस. सो टेम्परेचर ऑफ द वॉटर प्लस टेम्परेचर अराउंड द एन्व्हायरमेंट और अराउंड दॅट सिस्टीम इट विल इंक्रीजेस टोटल टेम्परेचर. मग हे आपण मेजर करतो, दॅट इज सेड टू बी 85 डिग्री सेल्सिअस. मग हा जो एरर आला आहे 80 पण दिसते 85, म्हणजे हा एरर कुठला आहे, रँडम एरर. हा कशामुळे आला आहे, एरर प्रोड्यूस ड्यू टू चेंज इन एन्व्हायरमेंटल कंडिशन, प्रेशर, टेम्परेचर और व्हॉल्यूम. तुम्हाला पण या ठिकाणी त्यात आपण एक्झाम्पल टेम्परेचरचं दाखवलं. जर बीकर ठेवला तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये, बीकर टेम्परेचर मेजर केला 80 डिग्री सेल्सिअस, पण जर उन्हाळ्यामध्ये बीकर ठेवला तर लगेच काय होतं, टेम्परेचर आणखी वाढते. का वाढते, कारण त्या थर्मामीटरच्या बाजूला असणारं ॲटमॉस्फरिक टेम्परेचर ते सुद्धा तो थर्मामीटर मेजर करतो. म्हणजेच बीकरचा असेल 80, थर्मामीटर दाखवतो 85, म्हणजे तो 5 डिग्री सेल्सिअसचा फरक कशामुळे पडला, ड्यू टू एन्व्हायरमेंट, ड्यू टू चेंज इन टेम्परेचर, ओके, इन द एन्व्हायरमेंट इन विच thermometer is kept. So such type of errors produced, it is called as a random error. हा एरर आपण मिनिमाइज करू शकतो. दिस एरर वी कॅनॉट मिनिमाइज. पर्सनल एरर आपण मिनिमाइज करू शकतो कधी, जर आपण सगळे रिडिंग्स अगदी ॲक्युरेटली घेतले तर पर्सनल एरर 0 येणार. आपण जर सगळे रिडिंग्स ॲक्युरेटली घेतले तर पर्सनल एरर काय असणार आहे, अगदी 0 असणार आहे. इन्स्ट्रुमेंटल एरर
जर इन्स्ट्रुमेंट आपण नवीन घेतलं, फॉल्टी इन्स्ट्रुमेंट काढून टाकून नवीन इन्स्ट्रुमेंट जर आपण घेतलं तर हा सुद्धा एरर कमी होतो. म्हणजे इन्स्ट्रुमेंट एरर, पर्सनल एरर हा मिनिमाइज म्हणजे कमी होऊ शकतो, पण रँडम एरर हा कधीही कमी होऊ शकत नाही. तुम्ही जरी 0 डिग्री सेल्सिअसला गेला किंवा इन्क्रीजिंग डिग्री सेल्सिअस म्हणजेच एन्व्हायरमेंट, नॅचरल एन्व्हायरमेंट तुम्ही जर आला तर टेम्परेचर हा चेंज असतोच. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो पाण्याचं तापमान 80 आहे, पण ते 80 नसते. इट इज मोर देन 80, बट इट मेजरिंग इट इज 80. म्हणजे त्या ठिकाणी हा एरर असतोच, कारण आपल्या अराउंड माझ्या बाजूला असणारं टेम्परेचर, माझ्या बाजूला असणारा एअरचं व्हॉल्यूम आणि माझ्या बाजूला असणारं एअरवरती प्रेशर प्रत्येक पॉईंटला चेंज होतं आहे. म्हणजे प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम प्रत्येक पॉईंटला चेंज होतोयच, तर मग त्याचा फरक इथं पडणारच आहे. त्यामुळे रिडिंग हे चुकणारच आहे कधी ना कधी. तो एरर काय असतो? रँडम एरर. हा एरर कधीही मिनिमाइज होऊ शकत नाही, पण पर्सनल एरर आणि इन्स्ट्रुमेंटल एरर मिनिमाइज होऊ शकतात. पण हे जे दोन एरर आहे हे म्हणजेच काय? सिस्टमॅटिक एरर. मी असं म्हणतो की सिस्टमॅटिक एरर मिनिमाइज म्हणजे कमी होऊ शकतो. एक्झॅक्टली 0 होत नाही. सिस्टमॅटिक एरर कमी होऊ शकतो, पण रँडम एरर कमी होऊ शकत नाही. त्यामुळं हे एरर लक्षात ठेवा. सिस्टमॅटिक एररचे 2 टाइप्स: इन्स्ट्रुमेंटल एरर प्रोड्यूस ड्यू टू फॉल्टी कन्स्ट्रक्शन ऑफ इन्स्ट्रुमेंट. पर्सनल एरर, द एरर प्रोड्यूस ड्यू टू केअरलेसनेस, चुकीच्या पद्धतीने आपण रिडिंग घेतो. केअरलेसनेस इन रिडिंग बाय पर्सन, इट इज कॉल्ड एज अ पर्सनल एरर. रँडम एरर प्रोड्यूस ड्यू टू चेंज इन एन्व्हायरमेंटल कंडिशन, जसं की प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम. सिस्टीमच्या अराउंड जर तापमान वाढलं तर थर्मामीटर सुद्धा रिडिंग जास्त दाखवणार आहे. पाण्याचं तापमान आहे 80, थर्मामीटर दाखवतं 85, म्हणजे 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कोणामुळे वाढलं? ड्यू टू सराउंडिंग टेम्परेचर. दॅट एरर इज टू बी अ रँडम एरर. अँड इन शॉर्ट, सिस्टमॅटिक एरर कॅन बी मिनिमाइज्ड, बट रँडम एरर कॅन नॉट बी मिनिमाइज्ड. मग काय करायचं? हे एरर्स कशी मिनिमाइज करायची? तुम्ही एकदा रिडिंग घेतला, सपोज रिडिंग आहे 3.43, दिस इज द ॲक्च्युअल व्हॅल्यू, दिस इज ॲक्च्युअल व्हॅल्यू. तुम्ही एकदा रिडिंग घेतला, किती आलं? 3.44. दुसऱ्या रिडिंग घेतला, किती आलं? 3.45. तिसऱ्यांदा रिडिंग घेतला, किती आलं? 3.42. मग तुम्ही काय करणार? याचा ॲव्हरेज घेणार, 3.44 अधिक 3.45 अधिक 3.42 भागिले 3. म्हणजे तुम्हाला काय मिळणार? एक ॲव्हरेज व्हॅल्यू मिळणार, जी व्हॅल्यू याच्या जवळ कुठं तरी आहे. मी काय म्हटलं बघा, तुम्ही नंबर ऑफ रिडिंग घेतला. का तुम्ही नंबर ऑफ रिडिंग घेताय? टू गेट द ॲक्च्युअल व्हॅल्यू, टू मूव्ह टुवर्ड द ॲक्च्युअल व्हॅल्यू. त्यामुळे आपण जास्तीत जास्त रिडिंग घेतो टू गेट द ॲक्च्युअल व्हॅल्यू. मग तुम्ही काय रिडिंग याच्यामध्ये 3.44, 3.45, 3.42 तिघांची ॲडिशन डिवाइड बाय 3, यू विल गेट वन व्हॅल्यू. दॅट व्हॅल्यू इज क्लोज टू दिस ॲक्च्युअल व्हॅल्यू. म्हणजे एरर बघा 3.43 आणि 3.44 म्हणजे एरर वाढला. नंतर रिडिंग घेतला 3.45, परत एरर वाढला. नंतर रिडिंग घेतला 3.42 म्हणजे एरर कमी झाला. नंतर याचा ॲव्हरेज एरर काय म्हणणार आहे? वन व्हॅल्यू विच इज क्लोज टू दी 3.43. म्हणजे एरर मिनिमाइज कसा करू शकतो आपण? बाय टेकिंग नंबर ऑफ रिडिंग्स. एरर मिनिमाइज कसा करू शकतो आपण? बाय टेकिंग नंबर ऑफ रिडिंग्स. नाउ next point we'll see how to take the number of readings, how to find the average absolute values. So I think you understood this concept very well. So in the next lecture we'll see exactly how average of number of readings can be taken. Okay, how to find their absolute values, how to get their relative values, and how to get their percentage values. आता तुम्हाला सांगताना थोडंसं डिफिकल्ट इथं वाटणार आहे, पण जेव्हा आपण याचे एक्झॅक्टली व्हॅल्यूज पुढं करत जाऊ त्यावेळी तुम्हाला त्याच्या व्हॅल्यूज एक्झॅक्टली समजत जातील. ओके, सो वी स्टॉप हिअर. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी द नेक्स्ट टाइप ऑफ दिस पॉइंट.